नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर, जिथे आपण रोजच्या जीवनातील मजेशीर आणि उपयुक्त गोष्टी नैसर्गिक शिकतो। तर आज आपण घरच्या घरी नैसर्गिक आणि सोपं अंगाचं साबण कसं बनवायचं तर आज शिकणार आहोत। तर रसायनमुक्त साबण बनवण्यासाठी तयार करून आपल्या त्वचेसाठी काहीतरी खास बनवायचं का, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, सकाळचं दृश्य सर्वांना गुड मॉर्निंग। तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, साबण तयार करण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला कोरफड घ्यायचा आहे। बघा, तुमच्या घरी सुद्धा उपलब्ध असेल, नसेल तर बाजारातून आणू शकतात। तर अशा पद्धतीने याच्यामधलं काढून घ्यायचं आहे। तर हा गर तुम्हाला काढून घ्यायचा आहे असं चमच्याने। आणि तुम्हाला तुळशीची पाने घ्यायची आहेत, जास्त भरपूर प्रमाणात। मी तुम्हाला दाखवणारच आहे तयार करताना, परंतु हे साहित्य लागणार आहे। तर बघा मित्रांनो, साबण बनवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतील। साबणाचा बेस, ग्लिसरीन किंवा नैसर्गिक तेल, आवश्यक तेवढं पाणी। तर मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर सर्वात आधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर बघा, हा साबण खूप सौम्य आणि त्वचेसाठी सुरक्षित आहे। तुम्ही लहान मुलांसाठी हा साबण वापरू शकता, तुम्ही सुद्धा वापरू शकता। तसेच हा नैसर्गिक साबण त्वचेला रसायनापासून दूर ठेवतो। आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग वगैरे निघून जातात। तर हे पूर्ण मी व्हिडिओ दाखवणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, ही पाला घ्या, तोपर्यंत हा गर काढेपर्यंत मी तुम्हाला। तर बघा, आज आपण साबण तयार करण्याची पद्धत तर बघणारच आहोत, परंतु आज मी तुम्हाला आमच्या घरातील पर्यावरण स्नेही उपाय दाखवणार आहे, म्हणजेच सोलार पॅनल। तर सोलार वॉटर हीटर दाखवणार आहे। तर बघा, ऊर्जेची बचत करून कसं स्वच्छ ऊर्जेचा वापर करता येतो ते तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, हा आहे आमचा सोलार वॉटर हीटर। तर जो सूर्याच्या उष्णतेचा वापर करून पाणी गरम करतो। विजेचा कोणताही वापर न करता हा रोज आमचं गरम पाण्याचं काम सहज करून देतो। तर बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर सकाळपासून सूर्यप्रकाश पडल्यावर संध्याकाळपर्यंत भरपूर गरम पाणी तयार होतं, जे अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी उपयोगात येतं। तर बघा, याचे फायदे काय काय आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे। या सोलार वॉटर हीटरचा मुख्य फायदा म्हणजे वीज बिलात प्रचंड बचत होते, शिवाय पर्यावरणाला कोणतीही हानी न करता स्वच्छ ऊर्जा मिळते दिवसातून पण। तर बघा, यामध्ये 250 लिटर पाणी बसते। तर पाणी गरम करण्याची क्षमता यामध्ये आहे, आणि तेही पूर्ण मोफत ऊर्जेवर। आपल्याला याला गरम करण्यासाठी ऊर्जा घ्यायची नाही, ऑटोमॅटिक सूर्याची ऊर्जा याला भेटते। तर बघा, हे सोलार पॅनल आहे। तर हे आमच्या छतावर लावलेले सोलार पॅनेल्स, हे पॅनेल सूर्यप्रकाशाचा वापर करून विजेची निर्मिती करतात। तर बघा, त्यातून आमचं घर चालतं, म्हणजे लाईट्स, फॅन, TV आणि इतर उपकरणं यावर चालत नाहीत। फक्त आम्ही याचा वापर गरम पाण्यासाठीच करतो। जर तुम्हाला ऊर्जेच्या बचत करायची असेल खर्चामध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरीसुद्धा सोलार वॉटर पॅनल तुम्ही घेऊ शकतात। तर बघा मित्रांनो, जवळपास याची किंमत 35,000 आहे। जमलं तर तुम्ही सुद्धा घ्या। तर मित्रांनो बघा, ही होती आमच्या घरातील सोलार वॉटर पॅनेल। तर तुम्हालाही पर्यावरण स्नेही उपाय आवडत असतील तर नक्की विचार करा। तुम्हाला हा व्हिडिओमध्ये हा पॅनेल कसा वाटला ते सांगा। तर चला, मी तुम्हाला आता साबण तयार करायची पद्धत मी दाखवणार आहे।
तर हे सोलार पॅनल बघा व्यवस्थित. तर बघा अशा पद्धतीने वरती स्लॅबवर ठेवायचं आहे. तर चला मग मी तुम्हाला आता साबण बनवण्याची कृती दाखवणार आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला साबण बनवण्यासाठी हा कडुलिंबाचा पाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुळशीची पानेसुद्धा ॲड करून हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं, वाटून घ्या. तर बघा हा सोप बेस आहे, साबण बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा बाजारामध्ये पण उपलब्ध आहे आणि तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकतात. तर बघा याची किंमत 160 रुपये आहे. किलो घ्यायचा असेल तर बाजारामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकतात. हा 1 किलोचा सोप बेस आहे, तर तुम्हाला हा 160मध्ये ऑनलाईन भेटून जाईल. तर बघा आपल्याला कडुलिंबाचा पाला आणि तुळशीचा पाला वाटून घ्यायचा आहे मिक्स करून. त्यानंतर वाटून घेण्यासाठी थोडं पाणी ॲड करा याच्यामध्ये. बघा जेवढा वेळ लागते हा बनवायला ते पूर्ण वेळ मी घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करू शकता. बघा मस्त असं बारीक वाटून घ्यायचं ह्याला. त्यानंतर याच्यामध्ये आपण ॲलोवेराचा गर टाकून घेणार आहोत. हे बघा खूप स्मूथ त्वचा होते या साबणाने. तर बघा हे सोप कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याचे तुकडे करून घ्या आणि हे पातेल्यामध्ये घ्या. आता काय करायचं आहे आणि हे गॅसवर ठेवायचं आहे. याला गरम करायचं आहे आपल्याला. तर बघा हे सोप बेस याचे मस्त तुकडे करून घ्यायचे. हा 1 किलो आहे. याला गरम करायचं, गरम करून ठेवायचं, म्हणजे गरम करायला ठेवायचं. तर बघा हा सोप बेस तुम्हाला गॅसवरती गरम करायला ठेवायचा आहे आणि हे पूर्ण गरम करून घ्यायचं आहे. बघा गरम करताना याची प्रोसेस पूर्ण, यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही. तर जसं होतं त्याचे तुकडे करून तुम्हाला गरम करायचं आहे. तर बघा सुंदर आणि नैसर्गिक साबण तयार होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पण करता येईल घरच्या घरी साबण. दुकानातून आणण्याची गरजच नाही. नंतर हलवून घ्या व्यवस्थित. किती गरम करायचं? पूर्ण पातळ होईपर्यंत तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मी असेच तुम्हाला दैनंदिन जीवनातील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. जे काही नवीन असेल तर ते मी पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही व्हिडिओला सुद्धा लाईक करा. त्यानंतर बघा तर सोप बेस गरम करायला ठेवला आहे. तोपर्यंत आपण हे वाटून घेतलेलं गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला हे असं एक सुती कापड घ्या, त्याच्यामधून तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे. बघा इथे दोघं जण प्रोसेस कशी करत आहेत भारी. हे असं मस्त गाळून घ्या. मस्त याचं पाणी काढून घ्यायचं आहे, कारण ते पाला जो वाटलेला असतो त्याच्यामधला पूर्ण निघून जातो गाळ. फक्त आपल्याला याचं पाणी पाहिजे. खूप नैसर्गिक आहे हे साबण. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा.
असं ह्याच्यातलं गच्च पाणी काढून घ्या. तर बघा इकडे सोप बेस आपलं तयार झालेलं आहे. तर हे पूर्ण पातळ झाले. तर आता याच्यामध्ये तर बघा साबणाचा सुगंध येण्यासाठी गणपती सुगंधी उठणे तुम्हाला हे एक घ्यायचं आहे. ऑनलाईन हे भेटून जाईल. हे घातल्याने काय होईल तर साबणाला सुगंध येईल. याची किंमत काय आहे तर याची किंमत 10 रुपये आहे फक्त. इथे बघा तर हे तुम्हाला याच्यामध्ये 2 चम्मच ॲड करून घ्यायचं आहे. याने खूप छान वास येतो साबणाचा सुगंध, जेणेकरून चेहऱ्याला साबण लावताना आपल्याला कडू वास येणार नाही, सुगंध वास येईल. मस्त असं मिक्स करून घ्यायला बघा. त्यानंतर हे ॲड करून घेतलेलं सोप बेसमध्ये घालून घ्या. बघा ह्याला चांगलं मिक्स करा. तर मस्त एकजीव होण्यासारखं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे होईपर्यंत. हे चांगलं एकजीव करून घ्या बघा. हे बघा आमच्या अन्वीची एंट्री झालेली आहे. अन्वीची मैत्रीण सुद्धा आलेली आहे. आणि आपण साबण तयार करत आहोत माहिती आहे का तुला. तर बघा तुम्हाला साबणचा शेप बनवण्यासाठी असा एक गोलाकार वाटी घ्यायची आहे. त्याला तुम्ही तेल लावून घेऊ शकतात. खोबरं तेल लावायचं आहे जेणेकरून टाकलेलं साबण चिटकणार नाही. ही अन्वी आणि अन्वीची मैत्रीण आहे. हाय करा, हाय करा. सहीला येत नाही मला सबस्क्राईब. इथे काय करायला कपात तुम्ही तर बघा आपल्याकडे जास्त आपल्याला याचा आकार बनवण्यासाठी तुम्ही एक कप घेऊ शकतात, वाटी घेऊ शकतात. इथे आपल्याकडे सोप बेस खूप जास्त आहे त्यामुळे आपण 3-4 वाट्या घेतलेल्या आहेत. एकदाच आपले 4 साबण तयार होतील. तर बघा हे तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये गरम गरम. तर हे ऑटोमॅटिक घट्ट होईल. बघा 4 वाट्या झाल्यात तरी सुद्धा अजून उरलेला आहे, म्हणजे आणखीन एक साबण तयार होते. तर बघा थोडं चिटकणार नाही त्यामुळे तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे. बघा तर बघा असे आपले एकूण 5 कप झालेला आहे. तर याला घट्ट होण्यासाठी 4 तास लागतील. तर 4 तासानंतर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर 2 ते 4 तास लागतील ते मिश्रण थंड होण्यासाठी. तर तोपर्यंत थांबा, मी तुम्हाला मिश्रण थंड झाल्यावर दाखवणार आहे. तर मित्रांनो बघा 4 तास झालेले आहेत आपल्या साबणाला. तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपण आज नैसर्गिक साबण बनवायला शिकलो.
तर नैसर्गिक साबण बनवायला शिकलो. तुम्हालाही हा प्रयोग करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नैसर्गिक साबण बनवायला शिकता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला नक्की दाबा. तर बघा मित्रांनो, आपला साबण तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला आता काढून दाखवते आणि याचा सुगंध तर खूप छान येतोय. तुम्ही सुद्धा घरी एकदा ट्राय करून बघा. आपण यामध्ये थोडंसं तेल घातलं होतं, त्यामुळे अगदी सोपं जातं हे निघायला. आणि याचा बघा टेक्स्चरला हात लावून बघा, खूप असं मऊ आणि छान झालेलं आहे. थोडंसं दाबून सुद्धा बघा तुम्ही घरी तयार करून, एकदम हलकं हे मऊ साबण झालेला आहे. तर हा साबण आपल्या त्वचेला रसायनापासून दूर ठेवतो आणि हळद, बदाम तेल यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कुणीही हा वापरू शकतो. मित्रांनो, तुम्हालाही असाच साबण घरी करून बघायला खूप मजा येईल. हा साबण स्वतःसाठी, ह्याच्यातलं पण तुम्हाला मी काढून दाखवते. तर बघा, हे मोठं साबण आपण असे 4-5 साबण बनवलेले आहेत. तर हा साबण स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी किंवा गिफ्ट म्हणूनही तुम्ही देऊ शकतात. तर घरी तयार केलेल्या अशा वस्तूमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. शिवाय हे कुटुंबासाठी विशेष असतं. तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने ही साबणाची रेसिपी होती. तर बघा, वाव, अगदी मस्त. तुम्ही आता ट्राय करा एकदा. जर तुम्हाला हे साबण हवं असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला हे साबण मिळून जाईल. तर बघा, अशा पद्धतीने हे साबण बनवायचं आहे. तर खूप सोपं आणि इझी आहे. याचा वाससुद्धा खूप छान येतो, सुगंध याचा खूप मस्त आहे. तर बघा, असे तुम्ही घरच्या घरी 5 ते 6 साबण तयार करू शकतात. चॅनलला नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घ्या. तर बघा, खूप मस्त असे साबण झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमची काळजी घरगुती उपाय करून घ्या. तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.